प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। आये राधा श्री गणेशाय नमः श्री चंडिकाय नमः। शौनकादी म्हणती सुतासी सुरत राजा म्हणे मेधा ऋषी विचित्र ह्या ख्यानामासी निरूपिले स्वामी। शौनकाधिक असणारे त्या ठिकाणी सुताला सांगतायत, सुत शौनकाधिकांना सांगतायत, सुरथ राजाला मेधा ऋषी सांगतायत, ग्रंथ करते तुम्हा आम्हाला हे देवीचं अद्भुत चरित्र सांगू लागले। देवीची चरित्र गाद त्यात रक्त बीजाचा वध तो आम्ही ऐकिला सावध चित आपुले करुणिया। हे देवीचं चरित्र आघात आहे महाराज, अत्यंत सुंदर चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये रक्त बीजाचा वध तुम्ही सांगितलं आणि आम्ही लक्ष देऊन ऐकलं। आता पुढे ऐका, पुन्हा ऐका वया लागून इच्छिताशे माझे मन रक्तबीज पावलिया मरण पुढे काय वर्तले। आणि सांगू लागले परत ऐकण्याची इच्छा आहे आम्हाला सांगा। आम्ही सांगायला तयार आहेत महाराज, पण ऐकायला आम्ही सांगायला चालू आहे, सांगण्यासाठी तुमची ऐकण्याची इच्छा खूप आहे। पाठीमाग रक्त बीजाला मारलं, याच्या पुढे काय झालं आम्हाला सांगा। शुंभ निशुंभ दोघे परम काय करीते झाले कर्म त्याचा महायुद्ध धर्म निरूपावा स्वामिया। शुंभ आणि निशुंभ दोघे राक्षस होते। या रक्त बीजाला मारल्यानंतर ना या दोघांनी काय कर्म केलं ते आम्हाला सांगा। ऋषी म्हणे नृपा लागोनी आता सावध व्हावे मनी रक्तबीज पडतारणी सर्व सैन्य विध्वंसी रे। ऋषी सुरथ राजाला सांगतायत, राजा ऐक म्हणले, आता रक्त बीजाला मारलं आणि रक्त बीजाला मारल्यामुळे सगळ्या सैन्याचा विध्वंस झाला, याच्या पुढे काय झालं। नाश झाला हे पाहून क्रोधे भरला शुंभदान राजे निशुंभही तत्क्षण लागी निघाला पै। सगळ्या असुर सेनेचा विध्वंस झाला, त्याच्यामुळे शुंभ आणि निशुंभ दोघांनाही भयंकर राग आला आणि देवी बरोबर युद्धासाठी आले। ना त्याच्या उभय भागी अग्रप्राटी असंख्य निघाले असुर जेठी क्रोधेचा उनी ओट फुटी देवी वारी चालिले। आणि ते असणारे शुंभ निशुंभाच्या त्या असुरापासून त्यांच्यापासून अनेक असुर उत्पन्न झाले आणि दात खाऊन देवीच्या अंगावर निघाले। शुंभही घेऊनी असुर सेना क्रोधे निघता झाला रणा युद्ध देऊनी मात्र गणा देवी वारी धावला तो। शुंभाने सुद्धा राक्षसांची सेना बरोबरीला घेतली, भयंकर राग आला आणि सगळं सैन्य घेऊन देवी बरोबर युद्धासाठी निघाला। तेव्हा शुंभ निशुंभांचे युद्ध देवीशी झाले निकराचे भय करुणी सकळ देवांचे धैर्य खचले सर्वही। तेव्हा शुंभ आणि निशुंभ हे आणि देवी यांच्यामध्ये निकराचं युद्ध झालं, भयंकर युद्ध झालं आणि ते युद्ध पाहून देवांचं धैर्य खचून गेलं। वान पर्जन्याच्या धारा त्यामध्ये शिरे वर्षती गारा अशुद्ध जळाचे एक सरा चालले पुर तुंबळते। बाणाचा पाऊस होता, बाणाच्या पावसामध्ये राक्षसांची मुंडकी ही गारा होत्या आणि त्याच्यापासून निर्माण झालेली नदी रक्ताची नदी होती आणि त्या नदीला पूर आलेला होता असं सांगतात। गज तुरंग रथा सहित पदाती चालले वाहत असंख्य सुराचा होय घात प्रलय थोरा वर्तला की। त्या रक्ताच्या नदीमध्ये मोठमोठाले हत्ती रथ घोडे सगळं त्या ठिकाणी वाहून जाऊ लागलं, रक्ताच्या नदीचा पूर त्या ठिकाणी वाहू लागला असं सांगतात। देवीने सोडून आपले बाण दिले दैत्यांचे शिर निर्वाण शुंभ निशुंभाच्या अंगी जाण तांडण करीती पै झाली। आणि देवीनं आपले बाण सोडले, बाण सोडल्याबरोबर निर्वाण बाण होते आणि दैत्याचे बाणाचे तुकडे करून दैत्यांचा नाश भगवती करू लागल्या। खड्ग घेऊनी तीव्र धार निशुंभ धावणी सत्वर क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडण करीता झाला। निशुंभानं खड्ग घेतला हातामध्ये आणि खड्ग घेऊन आला आणि देवीचा जो सिंह होता
आता त्या सिंहाच्या डोक्यावरती खडगाचा प्रहार केला आणि आपल्या सिंहाला मारल्यामुळं देवीला भयंकर राग आला. मग देवीने तीव्र शरे करून खडग पाडीला छेदून अष्टचंद्र रेखीत जाण ऐशी ढालई छेदिली. देवीला भयंकर राग आला. महाराज माझ्या सिंहाला मारतय. माझ्या सिंहाच्या डोक्यावरती प्रहार केल्यामुळं देवीला भयंकर राग आला. त्याच्या हातामधलं खडग तोडून टाकला. अष्टधार असणारी ढाल सुद्धा देवीला छेदून टाकले. ढाल तलवार छेदिली पाहुन शक्ती मोकलिली. जी चित्रलोक्य प्रभा पडली कडकडून आली ती. आणि ढाल आणि तलवार निशुंभाच्या हातातलं छेदल्याबरोबर लगेच त्यानं शक्ती काढली. ज्या शक्तीचा प्रकाश त्रैलोक्यामध्ये मावेल अशी शक्ती सोडली म्हणतात. तेव्हा त्या शक्ती ते पाहून देवीने सोडले सुदर्शन. वरच्या वरी द्विधा करून क्षण मात्र टाकिली. निशुंभानं शक्ती सोडली, भयंकर दुर्धर शक्ती, आणि देवीने सुदर्शन सोडलं. सुदर्शन देवीला भगवान श्री विष्णूने दिलेलं होतं. त्याच्यामुळे त्या सुदर्शनानं शक्ती छेदून टाकले. निशुंभ क्रोधावला ते अवसरी त्रिशूळ टाकीला देवीवरी. देवीने तो मुठी प्रहारी चूर्ण केला क्षणार्धे. निशुंभाला भयंकर राग आला आणि त्यानं त्या ठिकाणी असणारे त्रिशूळ देवीच्या अंगावरती टाकला. देवीनं बुक्कीच्या प्रहारानं त्याचा त्रिशूळ भोगा केला. मग गदा तोलून असुर टाकीता झाला देवीवर. ती देवीने त्रिशूले सत्वर भस्म केली क्षण मात्रे. मग निशुंभानं गदा घेतली. गदा देवीच्या अंगावरती टाकली. गदा आल्याबरोबर देवीने त्रिशूळ घेतला आणि त्याची गदा तोडून टाकली. त्यानंतर परशु घेऊनी धावता झाला तय क्षणी. देवीने तीव्र बाण मारोनी भूमीवरी मूर्छित पाडिला. याच्यानंतर हातामध्ये कुऱ्हाड घेतली. शुंभानं देवीच्या अंगावरती धावला. देवीनं दुर्धर अशा प्रकारचे बाण सोडले आणि त्या निशुंभाला मूर्छित पाडला. निशुंभ पडता भूमीवारी क्रोधे शुंभ धावला सत्वरी. बैसोनिया रथांतरी आयुधे धरी करात. ज्यावेळेस निशुंभ बेशुद्ध पडला, मूर्छेमध्ये पडला, त्यावेळेस राग आला शुंभाला. हातामध्ये शस्त्रास्त्र घेतले, रथावरती बसला आणि धावला. अष्टभुजा तया लागून त्यात अतुल अष्टायुधे जाण. त्यानी व्यापुनी सर्व गगन शोभता झाला ते काळी. आणि त्या शुंभाला आठ हात होते, अष्टभुजा होत्या आणि आठ हातामध्ये सगळ्या हातामध्ये शस्त्रास्त्र होते. त्यामुळे ते शुंभ शोभिवान दिसू लागला. शुंभाला हे देखून देवीने शंख वाजविला पूर्ण. धनुष्य चमत्कारे करून ब्रह्मांड हे गाजविले. शुंभ ज्यावेळेस रणांगणामध्ये युद्धासाठी आला त्यावेळेस देवीने शंख वाजवला आणि त्या शंखाचा आवाज ब्रह्मांडामध्ये गाजू लागला. त्यात घंटा नादाचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी. तो नादासूर ऐकोनी पाठी दडती शुंभाच्या. एवढा आवाज झाला महाराज. देवीने शंख वाजवला, त्याच्यामध्ये घंटेचा नाद आहे, एवढा आवाज झाला. राक्षसांच्या कांठाळीत बसू लागल्या आणि शुंभाच्या पाठीमाग राक्षस लपू लागले. त्यात वाद्यांचा घोष अपार असुर गर्जती भयंकर. स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर नादे भरले सर्वही. एवढा आवाज झाला महाराज. त्याच्यामध्ये वाद्यांचा गजर आहे, देवीने शंख वाजवलेला आहे आणि एवढ्या आवाजामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये आवाज घुमू लागला. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी. प्रतिध्वनी अंतराळी भयंकर झाला पै. त्याच्यामध्ये सिंहाने डरकाळी फुडली महाराज. सिंहाने गर्जना केली, एवढा आवाज झाला. त्रिभुवनामध्ये तो आवाज समावेना गेला आणि आवाजाने प्रलय निर्माण झाला. पृथ्वी थरारली अंतरी शेष टाकू पाहे सत्वरी. चतुर्दश लोकां भीतरी प्रलय काळ वर्तला. एवढा आवाज झाला, पृथ्वी रसातळाला जाण्याची वेळ आली. महाशेषाला सुद्धा भय वाटलं.
त्याने पृथ्वी जमिनी डोक्यावरची सोडून देऊ वाटायली एवढा आवाज निर्माण झाला. दिग्गज झाली मूर्छागत इतरांचा झाला अंत गत प्राण संख्यात दैत्य झाले ते काळी. जे दिग्गज होते ते दिग्गज मूर्छित झाले. फक्त आवाजाचा परिणाम आहे. आवाजाने अनेक राक्षस त्या ठिकाणी गतप्राण झाले असं सांगतात. त्यात काली उड्डाण करून दोही करा ते उभारून आकाश पृथ्वी ते तांडण करीती झाली ते काळी. तेवढ्या वेळामध्ये कालीनं उड्डाण केलं आणि उड्डाण करून हाताने जेवढे राक्षस दिसते तेवढे सगळे त्या ठिकाणी मारू लागल्या. ब्रह्मांड गर्जले ऐसा नाद पूर्वी झाला जो प्रसिद्ध कालीची गर्जना आघात पूर्व नाद लोपला पै. अगोदर पाठीमाग एवढं ब्रह्मांड बुडून जाईल एवढा आवाज झालेला होता आणि कालीनं गर्जना केली. कालीनं गर्जना केल्याबरोबर पाठीमाग जो आवाज झाला तो आवाज लोप पावला. त्यात शिव दुतीची गर्जना त्रास पावली असुर सेना क्रोधावला शुंभराणा मारू पाहे देवीची. तेवढ्या वेळामध्ये शिवदूतीची गर्जना आहे आणि एवढ्या सगळ्या देवींची गर्जना असुर सेनेला त्रास झाला. शुंभ नावाच्या राक्षसाला भयंकर राग आला. देवी म्हणे तया लागून तिष्ठ असुरा एक क्षण सर्व देवानी मिळून जय शब्द केला ते देवा. देवीने सांगितलं निशुंभाला थोडस थांब म्हणले. तुला बी तिकडच जायचंय म्हणले मृत्यू लोकाच्या नगरीला. एवढं देवीनं बोलल्यानंतर ना देव लोक जय जयकार करू लागले. शुंभदाहुनी तीव्र शक्ती टाकीत झाला देवीवरती जिच्या ज्वाळा आकाशी धावती प्रळय अग्नी सारीच्या. आणि शुंभानं हातामध्ये भयंकर शक्ती घेतली देवीच्या अंगावरती टाकली. ज्या शक्तीच्या ज्वाळा तिन्ही लोकांमध्ये सामावतील अशी शक्ती टाकू लागला. तैसीच देवीने शक्ती सोडून तिचे केले निवारण शुंभाच्या शिवनादे करून लोकत्रय व्यापिले. आणि तशीच शक्ती देवीने सुद्धा सोडली आणि शुंभाची शक्तीचं छेदन केलं. सिंहाची गर्जना आहे असं सांगतात. त्याच्या सैन्याचा शब्द दारुण मारा म्हणून उठला जाण देवी. त्याच्या सैन्याचा शब्द दारुण मारा म्हणून उठला जाण निशुंभाच्या शब्दात ते जिंकून शब्द झाला त्रिलोकी. आणि त्यावेळेस शुंभ निशुंभानं त्या ठिकाणी शब्द गर्जना केली मारा मारा म्हणून. पण देवीच्या आरोळी पुढं सिंहाच्या डरकाळी पुढं त्यांचे शब्द सुद्धा लोप पावले. शुंभ्या संख्ये बाण सोडिले देवीने ते छेदून टाकिले देवीचे सहस्र वाहिले शुंभे छेदिले क्षण मात्रे. शुंभानं असंख्य बाण सोडले. देवीनं त्या सगळ्या बाणाचं छेदन केलं. पुन्हा देवीनं शतावधी बाण सोडले सहस्त्र बाण सोडले. शुंभानं त्याचं निवारण केलं. ऐका मग देवी क्रोध पाहुनी शूळ मारिती झाली त्या क्षणी तेने शुंभ मूर्छा येऊनी भूमीवरी पडिला. देवीनं हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि शूळ घेऊन शुंभाला मारला. त्या शूळाच्या आघातानं शुंभ मूर्छित पडला. तो इतक्यामध्ये जाण निशुंभ झाला सावधान मग हाती धनुष्य घेऊन बाण सोडी चपळत्वे. हे शुंभ मूर्छित पडला आणि एवढ्या वेळामध्ये निशुंभ आधी मूर्छित पडला होता. तो सावध झाला. तो त्या ठिकाणी जागा झाला. हातामध्ये बाण घेतले आणि देवीवरती सोडू लागला. चंडिके ते आणि काली ते सिंह आणि इतर शक्ती ते असंख्य बाण मारुनी त्वरित व्याप्त करीत पै झाला. आणि तो असणारा निशुंभ चंडिके सहित बाकीच्या ज्या देवी होत्या शक्ती होत्या त्यांना बाण मारून त्रास देऊ लागला. निशुंभ अत्यंत मायावी जाण 10 सहस्र भुजे करून 10 सहस्र चक्रे सोडून देवी झाकिली तयाने. निशुंभ अत्यंत मायावी होता महाराज. 10,000 त्याला हात होते आणि 10,000 हातानं 10,000 चक्र
त्यानं सोडले आणि त्या चक्रामध्ये देवी बुजून गेल्या. तेव्हा देवी क्रोध पावली असंख्य बाण सोडिती झाली दश सहस्र चक्रे छेदिली क्षण मात्र न लागता. तेव्हा देवीला सुद्धा भयंकर राग आला आणि देवीने त्या निशुंभानं सोडलेली 10,000 चक्र छेदून टाकले आणि आपुल्या बाणे करून टाकले त्याचे शर छेदून. निशुंभ क्रोधाय मान गदा घेऊन धावला तो. आणि आपल्या बाणानं त्या ठिकाणी त्याचे सगळे शर बाण छेदून टाकले. निशुंभानं हातामध्ये गदा घेतली आणि रागानं देवीच्या अंगावरती धावला. गदा प्रेरुणी चंडिकेवरी निशुंभ तेव्हा गर्जना करी. देवीने तीव्र खड्गधारी गदा छेदून पाडिली. आणि निशुंभ धावला, भयंकर रागानं धावला. देवीनं सुद्धा त्या ठिकाणी भयंकर राग आला, त्याची गदा तोडली, जमिनीवरती पाडली. इतक्यात घेऊन शूळ निशुंभ धावला तत्काळ. तव देवीने हृदय कमळ शूळ पेरुणी फोडिले. इतक्या वेळामध्ये ते असणाऱ्या शुंभानं हातामध्ये शूळ घेतला आणि धावला, पण देवीने शूळ सोडला आणि त्याच्या हृदयावरती घाव झाला. हृदय फोडून तो शूळ पुढे गेला. त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाण. महापराक्रमी बळ संपन्न तिष्ठ तिष्ठ बोलिला. आणि त्या देवीनं शूळाच्या आघातानं निशुंभाला मारलं, त्याचा हृदयाचा भंग केला, पण त्याच्या हृदयामधून दुसरा निशुंभ तयार झाला आणि तो देवीच्या अंगावर धावला. सवेची चंडिकेने हास्य करून क्रोधे खड्ग मारिला धावून. निशुंभाचे मस्तक छेदुनी धरणीवरी पाडिले. आणि लगेच चंडिकेनं हास्य केलं, स्मित हास्य केलं गालातल्या गालात, आणि लगेचच त्या निशुंभाच्या डोक्यामध्ये गदा मारली आणि त्याचं डोकं फोडून मारून टाकलं. तेव्हा सुरदळी हाकार कांतवर्तता झाला थोर. निशुंभ राजा महासुर सम्रांगणी पडिला. तेव्हा सगळ्या सैन्यामध्ये हाहाकार झाला. महाराज, ही प्रख्यात दैत्य होते निशुंभ, आणि निशुंभ त्यातल्या निशुंभाला मारलं, त्यामुळे सेना पळू लागले. 9 कोटी मूर्ती समवेत 64 कोटी चामुंडा सहित. देवी रणांगणी विलसत अनंत शक्ती जेच्या. 9 कोटी त्या असणाऱ्या देवीच्या शक्ती होत्या, रणांगणामध्ये शोभिवंत दिसू लागल्या. स्वर्गलोकी आनंद थोर देव वर्षती पुष्पांचे भार. लागला वाद्यांचा गजरा स्तवन करीती सर्वही. आणि सगळ्या देवलोकांना आनंद वाटला. महाराज देवीच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करू लागले. सगळे देवलोक जय जयकार करू लागले. त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावला दारून. असंख्य असुरा ते भक्षून टाकीता झाला क्षण मात्रे. याच्यानंतर देवीचा जो वाहन आहे सिंह, सिंहाला सुद्धा भयंकर राग आला आणि आपल्या पंजानं असंख्य राक्षसांचा संहार तो सिंह करू लागला. कैशीची काली शिवदूती झाली असुरा ते बक्षिती. कौमारीने टाकून शक्ती कोट्यावधी मारिले पै. तशाच पद्धतीने शिवदूती आहे, काली आहे, कुमाराची शक्ती कौमारी आहे, ह्या सर्व देव्या असुरांना मारू लागल्या. ब्रह्मशक्तीच्या मंत्र बळे असंख्यात ग्रासिले काळे. माहेश्वरीच्या त्रिशूळे भस्म झाले रणांगणी. ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली शक्ती तिने शाप देऊन सगळे राक्षस मारून टाकले. महादेवापासून निघालेली शक्ती ती असणारी चक्रानं मारू लागले असं सांगतात. महिषारूढ ते 12 असुर मारिले तुंड गाई. दैत्या ते खंड विखंड पाही वैष्णवी करी चक्राने. आणि महिषावर असणारी आरुणती वाराही नावाची देवी ती मारू लागली. पुन्हा भगवान श्री विष्णू पासून वैष्णवी देवी सुदर्शन चक्रानं मारू लागली. इंद्रशक्ती वज्र सोडून तेव्हा असुरासी करीती रण. किती एक गेले मरून दृष्टी पाहते नरसिंहाच्या. इंद्रशक्तीनं वज्र सोडलं आणि अनेक राक्षस मारले. नृसिंहाची शक्ती आहे आणि ती वज्रानं मारू लागले. तेव्हा किती एका नाशी पावले. कित्येक रणातून पळाले. कित्येकांचे तुटून गेले हस्तपाद रणांगणी. कोणी रणांगणामधून पळून गेलं, कोणी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, कुणाचा हात तुटले, कुणाचे पाय तुटले. वाचा
किती एक कालीने भक्षिले काही शिवदूतीने विनाशिले किती एक सिंहाने खादले विध्वंसिले सर्वही काही राक्षस कालीनं मारले काही शिवदूतीने मारले काही सिंहानं खाऊन टाकले अशा पद्धतीने विध्वंस करून टाकला सर्व देवासी हर्ष झाला मात्र गणही आनंदला असो या प्रकारे झाला निशुंभ वध त्या समरी अशा पद्धतीने सर्व देवाला आनंद वाटला आणि या पद्धतीने निशुंभ नावाचा दैत्य त्याचा संहार या ठिकाणी झाला आता पुढील अध्यायी जाण शुंभरणी पावेल मरण हे महासरस्वतीचे आख्यान सांगता झालं तुझ लागी आता पुढच्या अध्यायामध्ये शुंभ नावाचा जो राक्षस आहे त्याचा असणारा वध त्याचं चरित्र तुम्हाला सांगतो ऐका हे महात्मे सुरसभूत तैशीची पवित्र निश्चित श्रोत्या वक्त्याशी करुणी पुनित सदवासना पुरविल पै आणि हे महात्म्य अत्यंत सुरस आहे श्रोत्या वक्त्याला पावन करणार हे देवीचं भगवतीचं चरित्र आहे ऐका व्यासे जायचे वर्णन केले तैशीची तेथे निरूपिले याच्या श्रवण पटणे वहिले देवी संतुष्ट होत असे जसं व्यासाने वर्णन केलंय तसंच इथं मी सांगितलेलं आहे हेच जर वाचन केलं पठन केलं तर देवी प्रसन्न होते या देवीची नमस्कार माझे असोत निरंतर तिचे पद स्मरणी सादर राम मनाची लावी की आणि त्याच देवीला माझा परत परत वारंवार सारखं सारखं नमस्कार असावा देवीने जसं बोलवलं त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने 9 अध्याय गौडा श्री जगदंबा अर्पणमस्तु कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री देवी नमः नमो श्री देवी भवानी अखिल जगत रयाची जननी हरिहर ब्रह्मादिका लागून इच्छा मात्रे वर्तविसी आणि सृष्टीचा दुर्गम चालविशी अनुक्रम त्या तुझ माझे प्रणाम जगन्माते सर्वदा आसो पूर्व अध्यायी कथन श्री महासरस्वतीचे आख्यान त्या कनिशुंभाचे मरण श्रोते याशी निवेदिले ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत पाठीमागच्या अध्यायाचं कथन महासरस्वतीचं आख्यान तिचं चरित्र शुंभ निशुंभ नावाचं दैत्य याचं हनन किंवा त्याचा वध पाठीमाग झाला आता ऐका आता पुढली या इतिहासा श्रोते हो सादर तुम्ही परिसा कमल पुष्प सुवासी जायचा भ्रमर लुब्ध होत असे आता पुढच्या अध्यायामध्ये सावधान पद्धतीने चरित्र ऐका खूप सुंदर आहे जसं असणारा कमळामध्ये भुंग असतो आणि कमळाचा सुवास घेतो त्या पद्धतीने कथेचा आस्वाद आनंदाने घ्या मेधारुची होय सांगता म्हणे एकाग्रायचे गा सुरथा निशुंभरणी पडलाच ता क्रोध नावरे शुंभासी मेधा ऋषी सुरथ राजाला सांगतायत की राजा लक्ष देऊन ऐक ज्यावेळेस निशुंभ रणांगणामध्ये पडला त्यावेळेस शुंभ नावाच्या दैत्याला भयंकर राग आला सैन्य बंधू पडला म्हणून बोलता झाला तेव्हा वचन दुष्टेवल आपले करुण दुर्गे गर्व करू नको आणि आपला भाऊ सैन्य सहित पडला निशुंभ रणांगणामध्ये पडला शुंभाला भयंकर राग आला आणि तो देवीला बोलू लागला माझ्या भावाला मारल्यामुळं गर्व करू नको अन्य शक्तीच्या बळे बहुत तू युद्ध करीस अद्भुत त्यांच्याची योग्य मान निश्चित पावसी हे तुझं योग्य नव्हे शुंभानं बोलायला सुरुवात केली बाकीच्या अनेक शक्त्या तुला सहाय्य झाल्या आणि बाकींच्या शक्त्यांच्या जीवावरती तू माझ्या भावाला मारलं शुंभ बोलू लागला देवी बोलती झाली त्यासी मी एकची आहे पर्यासी मज वाचून तू दुसऱ्याची कैसा पाशी अज्ञाना देवीने सांगितलं मी एकच आहे आता जी सगळ्या देवी होत्या माझ्या शरीरापासून तयार झालेले आणि मला सोडून दुसऱ्याला जो पाहतो तो आत्मेने आहे असं भगवती बोलतात आणि ज्या ज्या शक्ती पाही ते माझीच रूपाचे सर्वही दुष्ट सावध पाहिलं वलाही शक्ती प्रवेश मत स्वरूपी आणि त्या जगदंबेने सांगितलं बाबा मी एकच आहे हे जेवढे शक्त्या पाहिले सगळे माझं स्वरूप आहे
मूळ असणारी मी एकच आहे म्हणून सगळ्या शक्त्या देवीमध्ये सामावल्या. तुक्यात सर्व शक्ती जाण ब्रह्मशक्ती आदी करून देवी शरीर झालेली ना एकटी अंबिका राहिली. एवढ्या वेळामध्ये जेवढ्या शक्त्या निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्या शक्त्या देवीच्या शरीरामध्ये लीन झाल्या आणि एकटी अंबिका जगदंबा शुंभापुढं उभी राहिली. शुंभाशी म्हणे माझ्या विभूती अनेक मत स्वरूपी असती त्या सर्व माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारी. आणि ती जगदंबा शुंभाला सांगू लागली आता जेवढे शक्त्या आल्या होत्या त्या माझ्यापासून तयार झाल्या होत्या आणि माझ्या शरीरामध्ये लीन झाल्या. आता तुझ्या पुढे मी एकटीच उभी आहे. जगदंबा बोलता आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे स्थिर होऊनी ऋषी म्हणे सुरता लागुनी युद्ध तेव्हा प्रवर्तले. तेव्हा जगदंबेनं सांगितलं आणि शुंभा मी एकटीच आहे तुला मी एकटीच त्या ठिकाणी रणांगणामध्ये उभा आहे. आणि मेधा ऋषी सुरताला सांगताय देवी आणि शुंभ यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. देवी आणि शुंभासुराचे युद्ध मांडले उभयतांचे अति घोर युद्ध ते साचे देव दैत्य पाहताती. देवी आणि शुंभ नावाचा राक्षस या दोघांचं भयंकर युद्ध सुरू झालं. सगळे देव लोक पाहू लागले. क्षण शरांचे वर्षाव टाकी ती शस्त्रास्त्रे सर्व अंबिका शुंभाच्या अभिनव घोर युद्ध मांडले की. आणि दोघांचं द्वंद्व युद्ध चालू आहे. देवी जगदंबा आणि शुंभ यांचं एकमेकावरती शस्त्र टाकून युद्ध सुरू झालं. हे युद्ध दुर्धर भवता सर्व लोक भय पावता दिव्यास्त्राती त्वरिता देवी सोडिती झाली पै. आणि ते भयंकर युद्ध होतं महाराज जगाच्या पातळीवरती. शुंभ आणि देवी जगदंबा यांचं युद्ध पाहणारे सगळे देव लोक घाबरू लागले. गदा शक्ती आणि नांगर मुसळ खेट आणि तोमर परशुपाश भाला शर त्रिशूळ क्रोधे मारिला. अपाट त्या ठिकाणी शक्त्या होत्या ताकद होती. गदा आहे शक्ती आहे नांगर आहे मुसळ आहे तोमर आहे परशु आहे पट्टिश आहे अशा पद्धतीने तो राक्षस सोडू लागला. चार रंग धरुणी हाती बाण सोडिले नेणू किती आयशी दिव्यास्त्रे भगवती सोडिती झाली सक्रोधे. देवीनं हातामध्ये धनुष्य बाण घेतलं आणि नेणू किती माहिती नाहीये एवढं असणारे निलवाणीचे बाण राक्षसावरती सोडले. असो तेव्हा तो शुंभ जाणत घातकास्त्रे योजून देवीच्या अस्त्राचे खंडन करिता झाला क्षणार्धे. तो शुंभ नावाचा राक्षस त्यानं देवीनं जेवढे बाण सोडले होते त्या बाणाचं निवारण करू लागला. यानंतर शुंभासुर करिता झाला संग्राम घोर अनेक शस्त्रास्त्रे दुर्धरा देवी वारी सोडली. अशा पद्धतीने शुंभासुर अनेक शस्त्रास्त्रे देवीच्या अंगावरती सोडू लागला. दुर्धर शस्त्र शुंभ देवीवरती सोडली म्हणतात. त्याच्या शस्त्रास्त्रांच्या सत्वरी नाशई चोनी परमेश्वरी उग्र हुंकार उच्चार करी त्याने नाशिले सर्व हाते. आणि त्या शुंभाने सोडलेल्या शस्त्रास्त्राचा सगळा त्या ठिकाणी नाश परमेश्वरीनं म्हणजे त्या असणाऱ्या जगदंबेनं करून टाकला. शुंभे सोडून शतशर झाकण केले देवीवर देवीने बाण मारून सत्वर धनुष्य त्याचे छेदिले. शुंभानं असंख्य बाण सोडले महाराज. देवीला झाकून टाकलं त्या बाणाच्या खाली. देवीनं असंख्य बाण सोडले आणि शुंभ नावाच्या राक्षसाच्या हातातलं धनुष्य तोडून टाकला. धनुष्य छेदिले असता जाण दैतेंद्र धावला शक्ती घेऊन देवी ते चक्राती सोडून शक्ती छेदून पाडिली. आणि मग आपल्या हातातलं धनुष्य छेदून टाकल्यामुळं त्या शुंभानं हातामध्ये शक्ती घेतली. देवीच्या अंगावरती धावला. देवीनं बाण सोडला त्याची शक्ती तोडून टाकली. यानंतर शुंभासुर खड्ग घेतास तीव्र धार शतचंद्र दिवा करारी किल्यास तिच्यावरी. आणि मग शुंभानं हातामध्ये खड्ग घेतलं ज्याच्यावरती शतचंद्र आणि सूर्याचं त्या ठिकाणी चित्र काढलेलं आहे. अशा प्रकारचं खड्ग घेऊन देवीच्या अंगावर धावला. आईसा तो तरवार देवीशी मारिता झाला निश्चयशी देवीने सर सोडून वेगेशी खड्ग छेदून पाडिला. अशा पद्धतीने शुंभानं हातामध्ये तलवार घेतली होती
आणि ती तलवार देवीला मारू लागला. देवीनं बाण सोडून त्याची तलवारीचे तुकडे करून टाकले. आणखी सोडून शरा चर्म छेदून केले चुरा. सूर्याचे किरण ज्यावर झळकी ढालते नेती. अजून त्या ठिकाणी बाण सोडले आणि त्याचा असणारा चर्म भुगा केला. सूर्याचं किरण ज्याच्यावरती होते ते ढाल सुद्धा छेदून टाकले. पुन्हा देवीने सोडून बाण अश्वसारथी मारिले जाण. त्याच्या धनुष्य छेदून टाकी ती झाली क्षण मात्रे. पुन्हा देवीने धनुष्याला बाण लावला आणि त्या शुंभाचं रथ आणि त्या रथाचा सारथी आणि रथाचे घोडे छेदून टाकले. त्याच्या हातातलं धनुष्य सुद्धा देवीने तोडून टाकला. शुंभ क्रोधाची पावला मुदगल घेऊन धावला. देवीने बाण सोडून व्हायला मुदगुल छेदिला क्षण मात्रे. शुंभाला राग आला, हातामध्ये मुदगल घेतला, देवीच्या अंगावरती धावला. देवीने बाण सोडला आणि हातातला मुदगल तोडून टाकला. तथापि तो शुंभ दैत्य मुष्टी वळवून धावला त्वरित. केला ती निष्ठुराघात देवी हृदयी तत्काळी. तरी सुद्धा असणारा तो शुंभ मुष्टी घेऊन हातामध्ये मुष्टी प्रहार वळला आणि जगदंबेच्या अंगावरती धावला. देवीनं त्याच्या हृदय कमळावरती आघात केला. तेव्हा देवीने तळ प्रहार उरावरी मारिला सत्वर. दैत्य पडला धरणीवर हाकार पै झाला. देवीनं मुष्टी बुक्कीचा प्रहार त्याच्या छातीवरती केली महाराज. आणि तो असणारा शुंभ रणांगणामध्ये पडला बेशुद्ध. त्यावेळेस सैन्यामध्ये हाहाकार झाला. ओ दैत्य राजा ती दारुण पुन्हा उठला न लागता क्षण. सेवेची करुणी उड्डाण देवी उचलून घेतली. आणि लगेचच त्या असणाऱ्या शुंभ दैत्यांचा राजा होता लगेच सावध झाला. सावध झाल्याबरोबर उठला आणि देवीला उचलला म्हणतात. देवी तेने हुनी आकाशी शुंभ मारू पाहिती अशी. निराधार देवी शुंभाची युद्धाकाशी करीत असे. त्या शुंभानं देवीला उचललं, आकाशामध्ये घेऊन गेला. दोघांना कशाचाच आधार नाही. निराधार देवी आणि शुंभ आकाशामध्ये युद्ध करू लागले. देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी झाले साचे. परस्पराघात शस्त्रांचे एकमेकासे मारितात. देवी आणि शुंभ यांचं आकाशामध्ये भयंकर युद्ध चालू होतं. परस्पर युद्ध गगनामध्ये चालू होतं. मुनी सिद्धादी देव पाहती जय सर्व चंडिकेशी इच्छिती. देवीने युद्धाने करीती तया शुंभाशी मांडिले. मुनी गण गंधर्व सगळे असणारे देव लोक सिद्ध लोक विचार करू लागले विजय देवीलाच मिळावा. म्हणून देवी त्या ठिकाणी युद्ध करतात. ऐका. संग्राम करो निवाड वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ. आणि दैत्य उचलो सबळ आकाश मार्गी भ्रमविला. आणि देवीनं अनेक वेळ त्या शुंभा बरोबर युद्ध केलं. शेवटी देवीनं त्या शुंभाला उचललं आणि आकाशामध्ये फिरवलं म्हणतात. नंतर त्या ते धरून चरणी चक्राकृती फिरवून गगनी. भूमीची टाकीला क्रोध करुणी धरणी कंप झाला ते. मग देवीने शुंभाच्या पायाला धरलं, हातामध्ये घेतलं, गर 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 आकाशामध्ये फिरवलं आणि नारळ फोडावा तसा जमिनीवरती आदळला. त्याचं शरीर जमिनीवरती आदळल्यावर जमिनीचा कंप झाला असं सांगतात. तो होऊन सावधान वेगे धावला मुष्टी वळून. देवी ते मारावे म्हणून क्रोध धरिता झाला पै. मग पुन्हा तो सावध झाला. एवढा जमिनीवरती आपटलेला शुंभ पुन्हा उठला. देवीला मारावं म्हणून देवीच्या अंगावर धावला. त्यावेळेस काय झालं? शुंभला होऊन आला जवळायचे देवीने पाहुनी तत्काळ. क्रोध हृदय मारून शिवला भूमीवारी पाडिला तो. शुंभ देवीच्या समोर आला, जवळ आला. देवीने त्रिशूळ घेतला आणि त्रिशूळ घेऊन त्याच्या छातीमध्ये मारला आणि त्या शुंभाला मारून टाकलं. धरणीवर असुर दळ्या कांत थोर. एकची झाला कार प्रळयाने वार वर्तला. शुंभ नावाचा राक्षस असणाऱ्या जमिनीवरती पडला, मेला. आकांत राक्षसांच्या दळामध्ये झाला असं सांगतात. सप्त समुद्र सप्त द्वीप पृथ्वी पावली चळकाप. शुंभाच्या शरीराचा क्षेप होता पर्वत थरारले. सप्त समुद्र तळमळून गेले, पृथ्वी कंप पावली. त्याच्या शरीराचं वजच एवढं होतं.
मेरू मंदार पर्वतासारखं वजन त्याच्या शरीराचं होतं. तो दुरात्मा पाडीला असता जग प्रसन्न झाले तत्वता, सर्व विश्वासी झाली स्वस्थता, काशेही निर्मळ झाले पै. आणि मग अशा असणारा दुष्ट प्रवृत्तीचा राक्षस देवीनं जगदंबीनं मारला, त्रैलोक्याला आनंद झाला, आकाश निर्मुक्त झालं असं सांगतात. उल्का सहित मेघ उत्पात पूर्वी होता असती जे भवत, ते सकळही झाले शांत सरिता मार्ग चालिला. पूर्वी त्या ठिकाणी असणारे नद्यांचा रक्तांचा पाऊस पडत होता, पण आधी पडत होता आणि त्या शुंभाला मारल्यानंतर ना पुन्हा पाण्याचा वर्षाव होऊ लागला. शुंभ पडला हे ऐकोनी आनंद झाला त्रिभुवनी, सर्व देवांच्या हित्रेनी अत्यंत हर्षात पावल्या. शुंभ नावाचा राक्षस रणांगणामध्ये पडला, त्यावेळेस सगळ्या देवलोकांना आनंद वाटला असं सांगतात. आईशी देवासी झाली या तुष्टी, केली देवावरी देवीवरी पुष्पवृष्टी, सर्व ऋषींच्याही कोटी आनंदी स्तविती देवी ते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी देवीनं शुंभ निशुंभांना मारलं. सगळ्या देवलोकांनी फुलं घेतले, देवीच्या अंगावरती फुलं वर्षाव केला. दुदुंबी वाजले अपार गंधर्व गाती मधुर स्वर, अप्सरांचे नृत्य सुंदर स्वर्गी होते झाले की. आनंद वाटला मला, जगताला दुदुंबी वाजू लागल्या, गंधर्व गाणी गाऊ लागली, नृत्यांगना अप्सरा नृत्य करू लागल्या, आनंद वर्षाव साजरा करू लागले. अनेक सुगंधा सहित वाता येत झाले परमाद्भूत, अग्नी होऊन या शांत सूर्यकुंडात प्रकाशले. वारा सुटू लागला, पण सुगंधी वारा त्या ठिकाणी येऊ लागला. अग्नीची दहाकता आहे, अग्नीने दहाकता शांत केली आणि शांत स्वरूपामध्ये प्रकाशमान होऊ लागला. प्रभायुक्त सूर्य झाला, दिग्गजित शब्द शांतावला, सकळ लोक आनंदाला हर्ष झाला त्रैलोकी. सूर्यानं तेज त्या ठिकाणी मावलं, प्रभायुक्त सूर्य त्या ठिकाणी झाला, सगळ्या लोकांना आनंद वाटला, ऋषीला देवाला समाधान वाटलं. आसो या प्रकारे करुण शुंभ दैत्याचे केले हनन, पुढील अध्याय निरूपण नारायणी स्तुती असे. अशा पद्धतीने या प्रकारानं निशुंभ आणि निशुंभ राक्षसाचा वध झाला. आता पुढच्या अध्यायामध्ये सगळे देवलोक देवीची स्तुती करतात. ऐका. हे महासरस्वतीचे आख्यान श्रवणे पठणे करी पावन, सकळ मनोरथाचे पुराण येणे करून होत असे. महासरस्वतीचं आख्यान आहे आणि श्रवण पठणानं त्याचं कल्याण होतं, सगळे मनोरथ इच्छा पूर्ण होतात. रणी आपण होऊन विजय, शत्रूचा होतासे पराजय, सर्व दुःखांचा नाश होय पठण मात्र करून या. ही अध्याय वाचल्याबरोबर रणामध्ये शत्रूचा पराजय होतो आणि स्वतःचा विजय होतो. ही अध्याय श्रवण पठणाचं फळ ग्रंथकर्ते सांगतात. जैसे व्यासे वर्णन केले तैसेची येते निरूपिले, सज्जनी पाहिजे पैसिले कृपा करून सर्वदा. जशा पद्धतीने व्यासांनी वर्णन केले तीच इथं सांगितलंय. श्रोते लोकांनी मायबापांनी लक्ष देऊन श्रवण करा. श्री अंबिकेशी नमस्कार माझे असोत निरंतर, राम ब्राह्मण वर्णे करा तिचे चरणी लीन सदा. त्याच जगदंबेला कुलस्वामीने अंबिकेला माझा वारंवार त्या ठिकाणी नमस्कार असो, तसं देवीने बुद्धी दिली त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने दशमाध्याय गौडा श्री जगदंबार्पणमस्तु. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान